नमस्कार मंडळी, आज नारायणगावला दुपारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले आणि हा पाऊस इतका भयानक होता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतमालाची तर नुकसान झालीच आहे। परंतु नुकतेच पाठीमागच्या वर्षी नारायणगाव येथे गणपीर डोंगराच्या बाजूला धना आणि मेथीचे मोठं एक मार्केट या ठिकाणी उभारण्यात आलं होतं आणि हे संपूर्ण जे मार्केट आहे हे बांबूने आणि ताडपत्र्यांनी या ठिकाणी बनवण्यात आलं होतं। मी त्याच ठिकाणी उभा आहे, आपण पाहू शकता की ती जागा आहे जिथे धना आणि मेथीचं मार्केट सुरू करण्यात आलं होतं। जवळपास 32 लाख रुपये खर्च करून ते धना आणि मेथीचं मार्केट या ठिकाणी बनवण्यात आलं होतं आणि त्याचं उद्घाटन मागच्या वर्षीच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। आज या मुसळधार पावसामुळे हे जे संपूर्ण इथले शेड होते हे अक्षरशः जमीनदोस्त झालेले आहेत। तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की लाकडं आणि संपूर्ण ताडपत्र्या आणि त्याचप्रमाणे काही पत्रे वगैरे असतील हे अक्षरशः खाली पडलेले आहेत आणि त्यामुळे आज रोज या ठिकाणी संध्याकाळी जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि नगर या भागातनं मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला धना, मेथी, शापू आणि पालेभाज्या या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येत असतात। मोठी लगबग या ठिकाणी रोज असते, परंतु आज झालेल्या पावसामुळे या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे। जवळपास 32 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे मार्केट जे आहे हे मार्केट केवळ 1 ते 1.5 तासाच्या पावसामुळे जमीनदोस्त झालेलं आहे आणि त्यामुळे आता हा धना मार्केट, हा जे मेथी आणि धना मार्केट आहे ते पुन्हा एकदा मूळच्या मांजरवाडी रोडला भरत असलेल्या मार्केटमध्ये भरणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी मार्केट कमिटीकडनं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे सध्या तरी हे मार्केट या ठिकाणाचं भरणारं आता काही दिवसांसाठी बंद करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। समाज दर्पणसाठी सचिन डेरे, नारायणगाव। कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आव्हान नारायणगाव। पावसाच्या दुपारी जो पाऊस झाला, मोठा वादळी पाऊस झाला, त्या वादळी पावसामुळे संपूर्ण हे शेड पडलेले आहे, बांबूचे शेड होते, संपूर्ण शेड पडलेले आहेत। आता सध्याचं जे मार्केट, धना मेथी मार्केट आहे ते जुनं आपलं टॅमॅटो मार्केट आहे, त्या ठिकाणी मार्केट भरणारे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपला माल त्या ठिकाणी आणा, लवकरात लवकर हे दुरुस्त करून उभं करण्यात येईल। रेग्युलर लिलाव त्या ठिकाणीच होणार आहे? हो, रेग्युलर लिलाव त्या ठिकाणी आपले 7 वाजता निलाव चालू होतील आणि 11 वाजेपर्यंत संपून जातील। तिथं बरेच वर्ष त्या ठिकाणी मार्केट भरत होतं, पुन्हा त्या ठिकाणी मार्केट भरेल जोपर्यंत हे आता दुरुस्त होत नाही तोपर्यंत। साधारण या दुरुस्तीला किती वेळ लागेल काय? ते आता 15-20 दिवस तरी जातील काय। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।